नमस्कार, माझे नाव आराध्या राजेंद्र मेमाने आहे. माझ्या शाळेचे नाव गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल आहे. मी इयत्ता 3रीत शिकते. आज मी तुम्हाला एक गोष्ट वाचून दाखवणार आहे. गोष्टीचे नाव आहे स्वप्न मोठी असावी. एका लहानशा गावात सूरज नावाचा हुशार आणि जिद्दी मुलगा राहत होता. त्याच्या घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. वडील शेतकरी होते, आई घरकाम करायची. पैशांची चंचल असल्याने अनेकदा त्याला जुन्या पुस्तकांवर आणि तुटक्या पेनांनी अभ्यास करावा लागायचा. पण सूरजच्या मनात एक मोठं स्वप्न होतं. त्याला मोठा इंजिनियर व्हायचं होतं आणि नवीन प्रकारच्या गाड्या बनवायच्या होत्या. शाळेत जरी तो हुशार असला तरी काही मुले त्याला चिडवायची. अरे सूरज, गाड्या बनवायचे स्वप्न पाहू नकोस. तुझ्याकडे तर साधी पुस्तकं विकत घेण्याचे पण पैसे नाहीत, असं बोलून त्याची खिल्ली उडवायचे. पण सूरजला यांची फारशी पर्वा नव्हती. तो आपल्याच विचारात मग्न असायचा. एका दिवशी शाळेतील शिक्षकांनी सांगितलं, मुलांनो, पुढच्या महिन्यात आपली शाळा एक विज्ञान प्रदर्शन आयोजन करणार आहे. ज्यांना काही नवीन प्रयोग करायचे असतील त्यांनी तयारीला लागा. हे ऐकताच सूरजला कल्पना सुचली. आपल्याला एक लहानशी चालणारी गाडी बनवायची आहे. पण प्रश्न असा होता की गाडी बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू त्याच्याकडे नव्हत्या. पण त्याने हार मानली नाही. रोज शाळा सुटल्यावर तो गावभर फिरून तुटकी खेळणी, तारा, बॅटरी आणि जुन्या सायकलींची चाकांचे तुकडे गोळा करू लागला. त्याची आई वडील त्याला पुन्हा पाहून आश्चर्यचकित झाले. आईने विचारले, अरे सूरज, हे सगळं कशासाठी गोळा करतोयस? तो हसत म्हणाला, आई, मी विज्ञान प्रदर्शनात गाडी तयार करणार आहे. आईच्या डोळ्यात कौतुक दाटले. पण वडिलांनी म्हणले, मुला, या छोट्याशा गावात कोणाला गाडी बनवता येते का? मोठे स्वप्न पाहशील, काहीतरी सोपं कर. पण सूरजने ठरवलं होतं, तो प्रयत्न नक्की करेल. रोजच्या मेहनतीने सूरजने आपली छोटी गाडी तयार केली. ज्याने तो खेळण्याची मोटरीतून एक छोटी मोटर बाहेर काढली, तारा जोडल्या आणि बॅटरी लावली. अखेर एक दिवस तो क्षण आला. गाडी हलली. तो आनंदाने ओरडला, आई बघ, माझी गाडी चालली. आई वडिलांना विश्वास बसत नव्हता. दुसऱ्या दिवशी विज्ञान प्रदर्शनात सूरजने आपली गाडी सगळ्यांसमोर सादर केली. जसेच त्याने बटन दाबले, गाडी पुढे जाऊ लागली. सगळे विद्यार्थी आणि शिक्षक आश्चर्यचकित झाले. मुख्याध्यापकांनी त्याचे कौतुक करत म्हणलं, सूरज, तुझी ही कल्पना खूपच उत्तम आहे. मेहनत आणि जिद्द असली तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्या दिवशी सूरजला सगळ्यांकडून भरपूर कौतुक मिळाले. गावातील लोक जे पूर्वी त्याला चिडवत होते, ते आता त्याच्या बुद्धीचे कौतुक करत आहेत. काही वर्षांनी मेहनतीने तो खरोखरच मोठा इंजिनियर झाला. त्याने नवीन तांत्रिक ज्ञानाने वापरून अनेक प्रकारच्या गाड्या तयार केल्या. एक दिवस
तो आपल्या गावात परत आला. तो त्याच्या जुन्या शाळेत गेला आणि लहान मुलांना म्हणला, स्वप्न पाहायची आणि पूर्ण करायची हिम्मत ठेवा. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही. त्या दिवशी सर्व मुलांनी ठरवलं, आपल्याला काहीतरी मोठं करायचं आहे. शिक्षण स्वप्न मोठी असावी आणि मेहनत मोठी असावी. जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास, कोणतीही गोष्ट अशक्य नाही. धन्यवाद.